आधीच वह्या पुस्तके, गणवेश आणि वाढलेल्या स्कूल फीजमुळे त्रस्त असलेल्या पालकांवर आता आणखी एक आर्थिक भार पडणार आहे, तो म्हणजे स्कूल बसच्या भाडेवाढीचा। कारण स्कूल बस चालकांनी आता दरवाढ केली आहे। नक्की कितीने वाढवले दर सांगते, पण त्याआधी थोडक्यातला आताच फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्हीच तुम्हाला थोडक्यात देतो। शाळा सुरू होता स्कूल बसचे भाडे तब्बल 15% वाढले आहेत। जून महिन्यापासूनच लागू झालेल्या या नवीन दरवाढीमुळे पालकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे। स्कूल बस ओनर्स असोसिएशनने या दरवाढीची अधिकृत घोषणा केली आहे। असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार डिझेल आणि इंधनाचे वाढते दर, गाड्यांचा देखभाल, दुरुस्ती खर्च, विमा, वाढलेले टोल आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यामुळे स्कूल बस चालवण्याचा खर्च प्रचंड वाढला आहे। ही वाढ रोखण्यासाठी चालकांनी सरकारकडे करांमध्ये सवलत मागितली होती, परंतु त्यावर कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने अखेर ही 15% भाडेवाढ पालकांवर लादण्यात आली आहे। यामुळे ज्या कुटुंबातील 2 किंवा 3 मुलं स्कूल बसने जातात त्यांच्या मासिक खर्चात मोठी वाढ होणार आहे। त्यांच्या मते आधीच शैक्षणिक खर्चामुळे त्रस्त असलेल्या पालकांवर अशी थेट 15% भाडेवाढ करणं योग्य आहे का? सरकारने यात मध्यस्थी करायला हवी का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील जास्तीत जास्त पालकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।